नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरातून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्र चाललाय कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र टाकलंय। यासोबत मुंबईतील रस्त्यांच्या मुद्द्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष केलंय। मुंबईत रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे। कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस, पहिले 3 महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं। हनीमून पिरियड, या हनीमून पिरियडमध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात, मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं। आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं, म्हणजे ह्याच महाजुटी सरकारचं, भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा। महाराष्ट्र चाललाय कुठे ह्याची जर झलक द्यायची असेल तर तुम्ही मला सांगा पहिल्या 100 दिवसात काय काय घडलं। मुंबईत रस्त्याचा घोळ असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे। कारण आता आपल्याला दिशा ठरवायची, आपल्याला रोडमॅप ठरवायचा आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, ह्या देशाचे, ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल, आपली वाटचाल कशी करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।